आणि डॉक्टर डे सुद्धा आहे. हा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि भरभरून शुभेच्छा आपल्याला आलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये काय सांगणार? नमस्कार. मी सर्व जे प्रेक्षक आहे त्यांना माझा नमस्कार आणि सर्व आमचे जे डॉक्टर्स बांधव जे त्यांना सगळ्यांना डॉक्टर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच मुळात डॉक्टर डे हा डॉक्टर लोकांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी साजरा करण्यात येतो. डॉक्टर लोक आपल्या जे आजार आहे त्यावर किंवा आपले डॉक्टर हे प्रत्येक आहे समाजामध्ये आपल्या रुग्णांना रोगमुक्त करण्यासाठी. तर त्या हिशोबाने तो दिवस साजरा केला जातो आणि त्या दिवशी माझा वाढदिवस येतो. ते आणखीनच माझं भाग्य की त्या दिवशी माझा जन्म झाला. आणि या माझ्या वाढदिवसानिमित्त चिखली मेडिकल असोसिएशनने डॉक्टर डे साजरा करून मला या ठिकाणी माझा सत्कार करून मला भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच माझे रुग्ण असतील, माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी, माझा मित्रपरिवार तसेच चिखलीपणासाठी असंख्य लोकांनी येऊन सदिच्छा भेट दिल्या. व्हॉट्सअप, इन्स्टा तसेच फेसबुक स्टेटस या विविध माध्यमातून आणि खूप जाणं मला असं प्रेम मिळालं की मी सर्वांचा ऋणी आहे. आणि आपण जे काम करतो त्याची ही पावतीच आहे की आज हजारो लोकांनी मला त्या ठिकाणी या पद्धतीनं एक आपण काहीतरी चांगलं समाजासाठी करतो त्याची एक पावती मला मिळाली आणि त्याचा आनंद वाटला. आपण जे काम करतो, ज्या प्रोफेशनसाठी आपला जन्म झालेला आहे आणि अशीच रुग्णसेवा माझ्या हातून भगवान धन्वंतरीची प्रार्थना करतो की जास्तीत जास्त रुग्णांना चांगला माझ्या हातून त्यांना लाभ झाला पाहिजे आणि हे आयुर्वेदाचं ज्ञान हे घरोघरीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं रोगमुक्त आयुष्य लोकांनी जगण्यासाठी मी धन्वंतरीची प्रार्थना करतो. एवढे म्हणून साहेब, या ठिकाणी पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी रुग्णांना काय संदेश देणार किंवा आपण जे साथीचे आजार या ठिकाणी वाढतायत? तर या ठिकाणी मी असा संदेश देईल की जे बाहेरचं पाणी असतं की आपण जे कारण की अचानक पूर येऊन विहिरी वगैरे भरतात. जास्त खेड्याने ही समस्या खूप कॉमन राहते की साथीचे आजार डायरिया वगैरे, कॉलरा वगैरे, गॅस्ट्रो वगैरे होत असतो. तर पाणी कोणतंही असं नळाचं जरी पाणी असेल तर तुम्ही घरी आल्यानंतर गरम करून उकळून थंड करून जर पाणी या दिवसात घेतलं, तुरटी फिरून जर पाणी आपण वापरलं तर चांगलं राहील. तसेच बाहेरचं हॉटेलचं वगैरे खाणं वगैरे आपण टाळलं पाहिजे. बाहेर प्रवासामध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त चांगलं अनहायजीन जे नाहीये, जे हायजेनिक जे ते आपण खाल्लं पाहिजे. आणि हेच मी सांगेल की तसेच आयुर्वेदानुसार वाताचा प्रकोप या ऋतूमध्ये वाढत असतो. तर वृक्ष आहार, शिळा किंवा अति थंड शिळे पदार्थ हे आपण टाळले तर आपण या वाताचा प्रकोप आणि इतरही जे आजार आहे त्यापासून आपण रोगमुक्त राहू शकतो. धन्यवाद.